आत्मा मालिकमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर काही नवीन वसतिगृह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्यक्ष रुजू होण्याआधीच नवीन कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणं ही परंपरा संस्थेत पाळली जाते। याही वर्षी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा सर्वांसाठी आयोजित करण्यात आली। या कार्यशाळेमध्ये प्रत्येक विभाग प्रमुखांनी स्वतः हजर राहून आपल्या विभागातील जबाबदाऱ्या, कामकाजाचं स्वरूप, शिस्त आणि आचारधर्म याबद्दल सखोल माहिती दिली। हे प्रशिक्षण म्हणजे केवळ माहिती देणे नव्हे, तर कर्मचाऱ्याच्या मनात सेवा भावनेचं बीजरोपण करण्याचा एक पवित्र संस्कार आहे, जिथे सेवा हीच साधना मानली जाते, शिस्त हीच जीवनशैलीचं मूळ तत्व आहे। अशा पवित्र विश्वात्मक कार्यामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण या ठिकाणी 2 जून 2025 रोजी वसतिगृह व्यवस्थापना अंतर्गत नवनियुक्त कर्मचाऱ्यांचं स्वागत आणि प्रशिक्षण कार्यशाळा पहिला दिवस संपन्न झाला। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पार पडलेल्या मुलाखत प्रक्रियेच्या माध्यमातून वसतिगृह व्यवस्थापनाच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरक्षा, स्वच्छता, क्रीडा विभाग, मिलिटरी एनसीसी विभाग, संगीत व वारकरी विभाग, अभिनय विभाग आणि सर्व वसतिगृह विभाग अशा विविध सेवा क्षेत्रात कार्य करण्यासाठी सुमारे 100हून अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। या सर्व कर्मचाऱ्यांनी आज गुरुकृपेच्या साक्षीनं संस्थेत प्रत्यक्ष हजर राहून सेवा कार्याची नवीन सुरुवात केली आहे। प्रत्येक कर्मचाऱ्याचं औक्षण करून त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात आलं आहे। आत्मपूजन आणि आरतीनंतर विश्वव्यापक गुरुमाऊलींच्या पावन कार्याची ओळख करून देण्यात आली आहे। या क्षणी वातावरण अतिशय भक्तिमय, भारावलेलं आणि भावनांनी ओथंबलेलं होतं। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नवचैतन्याची नवी ऊर्जा आणि जबाबदारीची जाणीव स्पष्टपणे दिसत होती। वसतिगृह व्यवस्थापक माननीय श्रीमान साईनाथजी वरपे सर यांनी कर्मचाऱ्यांना विश्वात्मक कार्याची मूलतत्वे, वसतिगृह व्यवस्थापनाची भूमिका, विद्यार्थ्यांशी संवाद, नियोजन आणि सेवा कार्यातील निष्ठा याबाबत सखोल मार्गदर्शन केलं। त्यानंतर विविध विभाग प्रमुखांनी आपल्या अनुभवातून प्रेरणा देत कर्मचाऱ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला। या कामी वसतिगृह समन्वयक संजय नगरकर सर, गोरख सोनवणे सर, सुरक्षा अधिकारी चेतन गिरमे सर, हेमाकांत पाटील सर, वसंत मारत सर, अमोल वाघ सर आणि दिगंबर भड सर यांनी मेहनत घेतली आहे। परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व वसतिगृह कर्मचारी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।